मी संदीप सुभाषराव महाजन, राहणार गंगाखेड। प्रथमतः माझे वडील सुभाष महाजन हे कोरोना आपल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यामुळं मी पण संपर्कात असल्यामुळं टेस्ट करून घेतली। डॉक्टर साहेबांच्या म्हणण्यानुसार तुम्ही संपर्कात आहात, टेस्ट करा। थोडं प्रेशर वाटलं की टेस्ट मला कुठले लक्षणच नाहीत, पण आपण टेस्ट का करावी, पण संपर्कात आल्यानंतर टेस्ट करणं ही आवश्यकच आहे। जो व्यक्ती पॉझिटिव्हच्या आपण संपर्कात आलो असतो तर टेस्ट करणं आवश्यक आहे। टेस्ट केल्यानंतर माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली। तसा मानसिक मी स्ट्रॉंग आहे, पण तरी थोडं शेवटी हे जे सोशल मीडियावरती सर्व बघून थोडं प्रेशर येतं की बाबा काय कसं आहे, मला तर काही लक्षणं नाही आहे। पण इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी ॲडमिट झालो त्याच्यानंतर जी काही मला सेवा भेटली आणि हेमंत सरांकडून जे काही आम्हाला प्रोत्साहन भेटलं त्याच्यामुळं एकदम प्रेशर पूर्ण नील झालं आणि व्यवस्थित इलाज चालू आहे। इथं सर्वात महत्त्वाची सरकारी असलं तर कसं असतं राहायला म्हणून, इथं तसा अजिबात कुठलाही प्रकार नाही आहे। स्वच्छता आहे, एक सिंगल डाससुद्धा नाही आहे। जेवण आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की बाबा आपण सरकारी ह्याच्यामध्ये आहेत, आपल्याला जेवणाची अडचण काय असते हे सर्वांनाच माहिती, पण इथं कसली जेवणाची अडचण आली नाही। मी आज मला इथं 11वा दिवस आहे, मी एक दिवससुद्धा घरचा डब्बा मागवला नाही। पूर्णतः नाश्ता इथलाच, जेवण इथलंच करून मी पूर्णतः स्वस्थ झालो आहे आणि आज कोरोना मुक्त आहे। तरी सर्व जी वैद्यकीय सेवा मिळाली आहे ही निश्चितच प्रायव्हेटपेक्षाही खूप इथं चांगली आहे, कारण माझे वडील स्वतः मी प्रायव्हेटमध्ये हे केलेलं मी बघितलं, पण इथली सेवा पण एकदम छान आहे। कुठल्याही प्रकारची तुम्हाला प्रायव्हेट इलाज घ्यायची गरज नाही आहे। आणि तुम्ही कोरोनाला माझा एक पर्सनल एक हे आहे, सांगणं आहे सगळ्यांना की तुम्ही न घाबरता एकदम हसत त्याला स्वीकार करा। तो आजार काही आपला असा जीव घेणं वगैरे काही नाही आहे। तुम्ही जे काही इथं गोळ्या देतात त्या वेळेवरती घ्या, जेवण नाश्ता करा, 100% तुम्ही पूर्णतः एकदम तंदुरुस्त होऊन इथून जाल। धन्यवाद। नंतर तुम्ही पुढची काळजी घरी गेल्यानंतर कशी घ्यायची, तरी तुम्ही कमीत कमी संपर्कात लोकांना यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही 2 मिनिटाच्या पुढे जास्त कोणाशी संपर्क ठेवायचा नाही आहे आणि त्याच्यानंतर 10 दिवस पण तुम्ही कुठल्याही व्यक्तींशी अनावश्यक संपर्कात यायचंच नाही आहे। ही थोडी काळजी घ्यायची, त्याच्यामुळं समाजामध्ये हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण मदत करू शकतो। नमस्कार, मी डॉक्टर सुनील तोष्णीवाल। सर्वप्रथम माझी मिसेस पण डॉक्टर आहे, तर मी त्या अगोदर पॉझिटिव्ह आल्यामुळे मी त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मी पॉझिटिव्ह आलो। पण सुरुवातीला आम्ही गंगाखेडला आमच्या मॅडमचा स्वॅब दिला, त्यावेळेस तो पहिला स्वॅब निगेटिव्ह आला। त्यावेळेस आम्ही एकदम रिलॅक्स झालो, पण लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत काही सिम्पटम मॅडमला डेव्हलप झाल्यानंतर आम्हाला अक्षरशः नांदेडला शिफ्ट करावं लागलं मॅडमला। मग तिथे शिफ्ट केल्याच्यानंतर तिथे आता खाजगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं। खर्च वगैरे तिथला तर भरपूर। त्यानंतर मग हेमंत सरांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की तुमची पण टेस्ट करून या। आता मी माझी टेस्ट दिली, पण मला तिथे एक वाईट अनुभव असा आला की टेस्टच्या दरम्यान मी दिल्यानंतर एक 4 दिवस माझे फक्त ते रिपोर्ट येण्यामध्येच गेले। तिथेच मी जास्त परेशान झालो। रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी अगदी रिलॅक्स झालो, काही मला सिम्पटम नव्हते, काही नव्हते। आणि 4-5 दिवस तिथे ॲडमिट झाल्यानंतर पण तिथला खर्च इतका होता। मग मी हेमंत सरांना फोन केला, म्हटलं सर असं अशी अडचण आहे। सर म्हटले आपल्याकडे येऊन जा, एकदम चांगला इथं आल्यानंतर मी ॲडमिट झालो। मॅडम 2 दिवस ॲडमिट झाल्या आणि इथली व्यवस्था पण एकदम चांगली वाटली मला, जेवण क्वालिटीसुद्धा चांगली वाटली। स्वीपर वगैरे पण आले। आता रूममध्ये साफ करण्यामध्ये काय, मी नांदेडला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघितलं, तिथे इतके पैसे गेल्यानंतर सुद्धा ते आत येत नाही पेशंटच्या जवळ, लांबूनच विचारतात काही त्रास आहे का, गोळ्या देतात। आता इथे खाजगी सरांनी आपल्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा चांगली व्यवस्था वाटली मला, जेवणाची क्वालिटी चांगली वाटली, स्वच्छता, स्वीपर, थोडाफार भाग आता रूममधला होतो पण त्याला। आणि त्यानंतर आज मला डिस्चार्ज होतो आहे, तर आज अगदी सरांनी जसं सांगितलं की नंतर 2 मिनटावर कोणाशी संपर्क ठेवायचा नाही आणि अजून स्वतःला मी आणखी 5-7 दिवस क्वारंटाईनच ठेवणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर वसीम खान, मी वैद्यकीय अधिकारी आहे SDH गंगाखेड येथे। सध्या मी कोरोनाच्या पेशंटचं ट्रीटमेंट बघत आहोत डॉक्टर हेमंत मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली। आतापर्यंत जवळपास आम्ही 33 पेशंट कोरोनाचे हे बरे करून घरी पाठवलेले आहेत। त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल मला एवढं सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र शासनाने जे गाईडलाईन्स आम्हाला दिलेले आहेत, ज्या रिसेंट गाईडलाईन्स आहेत की कोरोनाच्या पेशंटचा कुठल्या प्रकारच्या पेशंटला कुठला उपचार केला पाहिजेत, कुठले त्यांना औषधं दिली गेली पाहिजेत, त्याचा काटेकोरपणे आम्ही पालन करत आहोत। पेशंटला वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या किंवा एक्सरे असू द्या,
पेशंटला रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन जसे काही एनॉक्सिपेरिन, हेपॅरिनचे इंजेक्शन जे आपण म्हणतो ते, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, हे सगळेच ड्रग साठा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही प्रत्येक पेशंटला देतो आहोत. याचा चांगला रिझल्ट आम्हाला भेटत आहे. तसेच ज्या ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे त्यांना आपण ऑक्सिजन देऊन DCHCला त्यांच्यासाठी 20 बेड आपण अवेलेबल करून ठेवलेले आहेत. त्यांना तिथे उपचार करत आहोत. ज्यांना शुगर आहे, ज्यांना BP आहे किंवा जुने आजार आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण ज्या प्रोटोकॉल आहेत त्यानुसार त्यांचा आपण इलाज करत आहोत. तसेच मला इथे एक गोष्ट आणखीन सांगावीशी वाटते की जे पेशंट आमच्याकडे, काही पेशंट क्वारंटाईन सेंटरला ॲडमिटेड आहेत, काही DCHCला, काही CCCला, त्यांना गरज पडल्यास आम्हाला बऱ्याच वेळेस रेफर करण्याची आवश्यकता पडते किंवा एका सेंटरवरून दुसऱ्या सेंटरला हलवण्याची गरज पडते. अशा वेळेस आमच्याकडे ॲम्ब्युलन्सचे जे कर्मचारी आहेत ते अहोरात्र काम करत आहेत. आमच्या SDHला स्वतःची ॲम्ब्युलन्स नाही, तरीसुद्धा या लोकांच्या सहकार्यामुळं हे शक्य झालेलं आहे. त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे RBSCचे डॉक्टर जसे डॉक्टर योगेश मल्लुरवार असतील, अय्या मॅडम आहेत, तसेच 4 नवीन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर केदार, डॉक्टर नजम, डॉक्टर तांदळे आणि डॉक्टर कागणे, ह्याही आपल्या टीममध्ये सामील झालेले आहेत. त्यांचाही मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान भेटत आहे. दुसरी गोष्ट, मी गंगाखेडवासियांना हे सांगू इच्छितो की आरोग्य यंत्रणा असू द्या, महसूल विभाग किंवा आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग हे सगळेजण मिळून अहोरात्र आपल्यासाठी काम करत आहेत. आम्ही तुमच्या करोनावर मात करण्यासाठी सक्षम आहोत. फक्त आपण योग्य ती काळजी, शासन किंवा डॉक्टर आपल्याला जे आवाहन करतात त्याचं आपण काळजी करावी. सोशल डिस्टन्सिंग असू द्या, विनाकारण बाहेर पडू नका, या गोष्टीचा आपण विचार करावा आणि करोनावर आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला सगळ्यांना मिळून मात करायची आहे. धन्यवाद. मी डॉक्टर केशव मुंडे, वैद्यकीय अधिकारी या पदावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय येथे मागच्या 4-5 वर्षापासून कार्यरत आहे. ही जी कोरोनाची साथ जगभरात सुरुवातीला आली त्यावेळेस फेब्रुवारी आणि मार्चपासून आम्ही यावर बऱ्याच बारीक प्रमाणामध्ये लक्ष ठेवून होतो. आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे, आमचे सहकारी डॉक्टर्स, आपल्याशी आताच बोललेले डॉक्टर वसीम खान, डॉक्टर योगेश मल्लुरवार, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर इरफान, डॉक्टर अय्या मॅडम, हे सगळी जी आमची टीम होती ती आम्ही फेब्रुवारीपासून या साथीवर पूर्ण लक्ष ठेवून होतो आणि ही साथ आज ना उद्या आपल्याकडे सुद्धा उद्रेक स्वरूपामध्ये दाखल होईल याविषयी आम्हाला कल्पना होती. त्यानुसार आम्ही आमचं जे होमवर्क होतं ते आम्ही सुरुवातीपासूनच करत होतो आणि अपेक्षेप्रमाणे मार्चमध्ये जेव्हा साथ सुरू झाली तर त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी प्रिपेअर्ड होतो. सुरुवातीला काही अडचणी आल्या. साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर आमचे जे सर्व अधिकार होते ते कलेक्टर साहेबांच्या हातात एकवटले आणि तिथून आमची सूत्र हालायला सुरुवात झाली. त्यानुसार त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचे सिव्हिल सर्जन डॉक्टर नागरगोजे साहेब, आमचे CEO पृथ्वीराज साहेब, आमचे SDM सुधीर पाटील साहेब, आमचे तहसीलदार स्वरूपजी कंकाळ आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे यांनी आम्ही पूर्णपणे कोऑर्डिनेशननं आपल्या इथे किती प्रमाणामध्ये उद्रेक होऊ शकतो आणि जर ऐन वेळेला उद्रेक झाला तर आपल्याला ती परिस्थिती कशा पद्धतीनं हाताळावी लागेल याचं आम्ही नियोजन करून आम्ही मार्चमध्येच आपल्या इथे 20 बेडचं DCHC आम्ही तातडीने तयार केलं, ज्यामध्ये की आम्ही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट ठेवू शकत होतो. त्यानंतर अशी सूचना आली की कोरोना केअर सेंटर हे सुद्धा इथं तयार केलं पाहिजे. त्यानुसार आम्ही वाढीव 40 बेडचं कोरोना केअर सेंटर गंगाखेडला तयार केलं आणि आम्ही पूर्ण तयारीमध्ये होतो. सुरुवातीला मनुष्यबळाची भयानक अडचण आली, परंतु सुरुवातीला स्टाफसुद्धा किंवा आमचे जे इतर कर्मचारी आहेत ते सुद्धा कोरोना म्हटलं की काम करायला थोडेसे काकू करत होते, परंतु त्या सर्वांचा आम्ही वेळोवेळी बैठका घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचं मनोबल होईल तितक्या प्रमाणामध्ये वाढवून आम्ही कामाला सुरुवात केली. आणि मेमध्ये जी आपल्याकडे छोट्या स्वरूपामध्ये जे 18-20 पेशंट सापडले तर ती साथ आम्ही पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आम्ही 10-12 दिवसामध्ये यशस्वी झालो. त्यानंतर जूनमध्ये पुन्हा साथीचा उद्रेक झाला आणि आमची रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढायला लागली. तर त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आमचे सिव्हिल सर्जन यांनी तातडीनं आम्हाला रॅपिड अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून दिल्या आणि त्यानुसार आम्ही रात्र जागून जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या आम्ही तपास केल्या आणि आमची संख्या जी होती ती प्रचंड प्रमाणात वाढली आणि आम्ही शक्य तितक्या रुग्णांना गंगाखेड येथेच ॲडमिट करून त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला. आमची कॅपॅसिटी 60 सगळी मिळून 60 बेडची असतानासुद्धा आम्ही 75 पर्यंत पेशंट इथं ॲडमिट केले आणि जवळपास सर्वच्या सर्व
कुठलेही कॉम्प्लिकेशन न होता इथून आम्ही त्यांना डिस्चार्ज करण्यामध्ये यशस्वी झालो. तर हे सगळं करत असताना आम्हाला आमच्या सर्व सहकाऱ्यांचं पण तितकंच पाठबळ लाभलं. प्रत्येकाने कसलीही भीती न बाळगता जे होईल ते होईल असा विचार करून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे सुद्धा आम्ही हेच करत राहू. फक्त लोकांनी आता थोडंसं पॉझिटिव्हली विचार करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं, मास्क लावणं, ह्या गोष्टी जर पाळल्या तर गंगाखेडमध्ये इथून पुढचा उद्रेक आपल्याला आटोक्यात आणणं शक्य आहे असं वाटतं. परंतु तरीसुद्धा उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड आणि संपूर्ण प्रशासन हे लोकांच्या पाठीशी आहे. हे लोकांनी विसरू नये आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी, घरातच सुरक्षित राहावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. धन्यवाद.